हाय, मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज मला स्वामी चरित्र सारामृतचं पारायण लावायचं आहे। तर त्यासाठी आधी पहिल्यांदा मी इथे सकाळी लवकर उठली, फ्रेश झाली। तर वाजलेले 5:15 सकाळचे। तर त्याआधी मी पहिल्यांदा इथे देवपूजा करून घेते आणि नंतर मग आपल्याला पठण करायला मला बरं पडेल। तर त्यासाठी मी इथे पहिल्यांदा देव पूजणार आणि त्यानंतर मग संकेतचा टिफिन पण बनवायचा, त्याला ऑफिसला जायचं। तर मी इथे भाजी चपाती इथे बनवते आणि इकडे चहा पण ठेवते। चहा ठेवलेला आहे संकेतसाठी। तर त्याला भाजी चपाती करून दिलं की मला पुस्तक वाचायला बरं। त्यासाठी मी पहिल्यांदा इथे जे सगळं गडबडीची कामं आहेत तर ती करून घेतली। देव पण पूजा करून घेतली। देवपूजा पण मस्त अशी झालेली आहे इथे। आणि म्हणजे कसं मला पठण करायला बरं, त्यासाठी मी बाकीची सगळी कामं केलेली आहेत। म्हणजे लादी वगैरे पुसणं हे सगळं पहिल्यांदा मी करून घेऊन मग माझी नंतर मग देवपूजा केली। आणि त्यानंतर माझी इथे पूजा मी अशी मांडलेली आहे, माझ्या पद्धतीने मांडलेली आहे। स्वामी माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर क्षमा करतील नक्कीच। आणि इथे गुरुचरित्राचं पण माझ्याकडे पुस्तक होतं, तर त्याच्यामुळे मी ते पण पूजेसाठी लावलेलं आहे। आणि श्री स्वामी चरित्र सारामृतचं मी आज 21 अध्यायाचं पठण करणार आहे, तर ते पारायण लावणार आहे। तर ते पण इथे मस्त असं मी पहिल्यांदा धूप दीप सगळं लावलेलं आहे आणि इथे मस्त असं पठण म्हणजे करायला बसते आणि त्यानंतर मग तुमच्याशी भेटते मग तुम्हाला। तर खरंच म्हणजे मनाला प्रसन्न वाटलं पठण करून, एकदम असं म्हणजे बरं वाटलं। आणि कधी कधी असं म्हणजे करते, पण पठण करताना मी तुम्हाला काय दाखवलं नाही। तर त्यानंतर मग मी इकडे नैवेद्य बनवून घेतला, स्वामींसाठी नैवेद्य बनवला। तर इथे वाडी दाखवून त्यानंतर मी मंथनला स्कूलला सोडून इकडे मी आता पोचलेली आहे इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिर, नेरुळलाच आहे। तर आज मी म्हणजे 21 अध्यायाचं वाचन पण केलं होतं। तर इकडे पण पारायण चालू होतं, तर त्यावेळेला मला काय बसता आलं नव्हतं, तर त्यामुळे मी आज 21 अध्यायाचं पारायण केलं। आणि मला इथे दर्शनासाठी म्हटलं मंथनला सोडल्यानंतर दर्शन करून जाऊया, त्यामुळे मी आधी पहिल्यांदा दत्तांचं दर्शन घेणार आणि त्यानंतर मग बाकीचे जे इथे छोटी छोटी जी मंदिरं आहेत तर ती तुम्हाला बाजूला दिसत आहेत, तर तिकडे पण दर्शन करणार। तर इथे ना काहीतरी म्हणजे माहिती सांगण्याची चालू होती, तर त्यामुळे मी तिकडे बसली होती इथे। सगळीकडे मस्त असं दर्शन घेतलं, पालखीचं पण दर्शन झालं आणि थोडा वेळ इथे आम्ही नामस्मरणासाठी बसलो होतो। म्हणजे माझी मैत्रीण आणि मी आहे, तर आम्ही म्हणजे मुलांना स्कूलमध्ये सोडून आम्ही इकडे निघालो। तर त्यानंतर महाप्रसाद पण आहे इकडे, म्हणजे दिवसभर असतो आणि दर गुरुवारी पण असतो इथे दत्त मंदिरमध्ये। तर तो घेणार, आता महाप्रसाद करणार आणि मग नंतर मग घरी जाणार। तर मग अशी वाडी दाखवली, त्यानंतर मी मंथनला सोडलं आणि मग नंतर इकडे आली। त्यानंतर मग आता हा महाप्रसाद घेणार आणि मग तुमच्याशी मी नंतर भेटते थोड्या वेळात। तर संध्याकाळी आता इथे वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30 पावणे 8 झालेले आहेत। तर आम्ही इथे डीमार्टला निघालो आहे। तर मी पोचली इथे डीमार्टला आणि त्यानंतर ते बघू शकता, डीमार्टला गेलं की एक ना एक वस्तू ज्या वस्तूसाठी आपण आणायला जातो ती कमी असते, पण बाकीचेच वस्तू आपल्या घरी जास्त येतात। तर तसं काय करणार नाही मी ह्यावेळी। तर जी काय वस्तू पाहिजे तेवढीच घेऊन जाणार, तर तेवढंच घेऊन जाणार, जास्त काय भरणार नाही, कारण की हे एवढंच सामान घेतलेलं आहे। तर जास्तीचं काही सामान न भरता जेवढं पाहिजे तेवढेच वस्तू मी घेतल्या आणि त्यानंतर गपचूप घरी निघायचे। तर इथे आम्ही आता निघालेत घरी। संकेत पण आहे बरोबर, संकेत ऑफिसवरून आज लवकर आला होता, तर त्याला म्हटलं लवकर या, डीमार्टला जायचं आहे। तर इथे कसं आता गाडी घेतल्यापासून थोडंसं छोट्या छोट्या वस्तूसाठी म्हणजे आम्ही डीमार्टला पळतो 8 दिवसांनी 15 दिवसांनी, हा काय पाहिजे तर चला डीमार्टला जाऊन घेऊन येऊया पटकन असं। मग तो होता बरोबर, मग त्याच्यामुळे काय वाटलं नाही। तर आम्ही ना आता निघालेत घरी जाण्यासाठी। येताना सगळं मी जेवण बनवून आलेली, त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही। आणि त्यानंतर मग असाच छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आज गुरुपौर्णिमा होती, तर जास्त काही शूट नाही केलं ते वाचन वगैरे करताना, तर छोटासा असा व्हिडिओ होता आणि पाऊस पण नव्हता, तर त्याच्यामुळे मजा आली जरा।
व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.